छत्रपति शिवाजी महाराज की 395वीं जयंती के शुभ अवसर पर आज 16 फरवरी से शिवोत्सव महोत्सव की भव्य शुरुआत हो चुकी है। शिवसेना यानी उद्धव बालासाहेब ठाकरे छत्रपति संभाजीनगर की ओर से इस ऐतिहासिक आयोजन का भव्य रूप से आयोजन किया गया है। छत्रपति संभाजीनगर के क्रांति चौक में शिवकालीन दुर्लभ शस्त्रों की एक अनोखी प्रदर्शनी लगाई गई है, जो इतिहास प्रेमियों, विद्यालयीन छात्रों और शहरवासियों के लिए आकर्षण का केंद्र बन चुकी है। यह आयोजन खास तौर पर नवीन पीढ़ी को छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम और उनके समय के शास्त्रों के गौरवशाली इतिहास से परिचित कराने के लिए किया गया है। यह प्रदर्शनी न सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज की युद्ध नीति और सैन्य शक्ति की झलक दिखाती है, बल्कि उनके स्वराज्य निर्माण के संघर्ष को भी जीवंत रूप में प्रस्तुत करती है। इस ऐतिहासिक आयोजन में बड़ी संख्या में लोग उमड़ रहे हैं, जिससे ये एक भव्य और प्रेरणादायक आयोजन बन चुका है। ये प्रदर्शनी नई पीढ़ी को इतिहास से जोड़ने का एक शानदार प्रयास है। छत्रपति शिवाजी महाराज के शौर्य की कहानियां सिर्फ किताबों में नहीं, बल्कि इन शास्त्रों के माध्यम से जीवंत हो रही है। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवसेना संभाजीनगर आणि महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दादा दानवे यांच्या वतीने शिवोत्सव 2025चं आयोजन क्रांती चौक संभाजीनगर येथे करण्यात आलंय। आजच्या या पहिल्या दिवशी शिवकालीन ऐतिहासिक शास्त्रांचं हे प्रदर्शन इथं भरवण्यात आलंय। संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकं दुर्मिळ शास्त्रांचं हे प्रदर्शन इथं भरवण्यात आलंय। जर तुम्ही सगळी शस्त्र जर बघितली ती 300 पेक्षा अधिक ही शस्त्र आहेत, जी शिवकालीन आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास समजून सांगणारी शस्त्र आपल्याला शिवरायांचा त्या काळाचा अभ्यास करून घेण्याकरिता उपयुक्त तर ठरतात, मात्र एक प्रेरणाचा स्रोत म्हणून इथं महत्त्वाची मानली जातील। या निमित्तानं आवर्जून सांगावंसं वाटतं, संपूर्ण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक शस्त्र असणारा हा ट्रस्ट जो नांदेडचा ट्रस्ट आहे, नांदेड येथील महाबली शहाजीराजे भोसले ट्रस्टच्या वतीने संग्रहित करण्यात आलेली शस्त्र आणि या शस्त्रांचं शस्त्र प्रदर्शन क्रांती चौक संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलंय। सर्व संभाजीनगर वासियांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय अंबादास दादा दानवे यांच्या वतीने निम्र विनंती करण्यात येते की आपण या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, आनंद घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा। शस्त्र बघून जुन्या आठवणी येतात। असं वाटतं शिवाजी महाराजांनी किती कम मेहनत करून हे करून आपलं राज्य घडवलं। शिवराज छत्रपती शिवाजींना उत्तम काळ इतिहास आपलं रायगड हे वगैरे सगळे आपल्याला मिळवून दिलं शिवाजी महाराजांनी। इथे शिवजयंती निमित्त शस्त्रांचं प्रदर्शन आयोजन केलेलं आहे, तर ते बघून खरंच शिवकाळाची आठवण होते आणि खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करतोय असं वाटतं। आजपर्यंत फक्त प्रदर्शनातच बघायला मिळत होते, परंतु आज क्रांती चौकामध्ये छान शस्त्रांचं आयोजन केलेलं आहे, तर आयोजकाला देखील मी धन्यवाद देऊ इच्छिते। थँक्यू। माझं जयश्री जाधव। तिच्या सर्वांना शुभेच्छा आणि आज जे हे दादाच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवले, तर खरंच येणाऱ्या पिढीला हे प्रेरणादायी आहे। आज लहान सकाळपासून आम्ही बघतोय की प्रत्येक पालक मुलांना घेऊन हे प्रदर्शन बघण्यासाठी येतोय। कधी हे मुलांना पाहायला नाही मिळणार किंवा आम्ही सुद्धा हे पाहिलेलं नव्हतं, ते आज आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय। ते खूप असं चांगलं वाटतंय आणि आज सकाळपासूनच इथं सर्व पालक मुलांना घेऊन गर्दी झालेली। सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। खरंच 19 फेब्रुवारी म्हणजे हा आपल्या सर्वांचा एक सणच असतो। आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दादाच्या मार्गदर्शनाखाली जे आज पुराण काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे साहित्य म्हणजे तलवार, वाघनखे जे साहित्य वापरण्यात आलेले होते, ते खरंच आज आपल्याला डोळ्यांना बघायला मिळते, त्याला स्पर्श करायला मिळतोय। तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट आम्हाला दुसरी काहीच नाही। हे बघून खरंच आम्ही विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे दादांचे खूप धन्यवाद मानतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले याचे तलवार असो, वाघनखे असो, भाले असो, सगळ्या गोष्टीला आम्हाला स्पर्श करता आला, त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद वाटतोय। या ठिकाणी आज शिवोत्सव म्हणून 2025 शिवसेना संभाजीनगर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे। एक दिवसीय प्रदर्शन, यामध्ये शिवकालीन शस्त्र व ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन या इथे ठेवण्यात आलेलं आहे। हे प्रदर्शन आपल्या शहरामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून संभाजीनगर वासियांना, येथील सर्व लहान मुलं, सर्व शिवभक्त, शिवप्रेमी, सर्व नागरिकांना शिवकालीन शिवकालामध्ये शस्त्रांचा वापर, जे कारागिरांनी शस्त्र कसे बनवले व त्याचा वापर मावळ्यांनी स्वराज्य रक्षणासाठी
सर्व माता बहिणांच्या रक्षणासाठी व स्वराज्य घडवण्यासाठी कसा गेला या माध्यमातून याचा इतिहास सर्वांपर्यंत कळवला जातो. धर्मराज अंबादास दानवे युवा सेना सहसचिव. छत्रपति संभाजीनगर इस समय पूरी तरह शिवमय हो चुका है, जहां हर कोना छत्रपति शिवाजी महाराज के गौरवशाली इतिहास की गूंज से गुंजायमान हो रहा है। छत्रपति संभाजीनगर से न्यूज फर्स्ट के लिए संवाददाता नीलेश भारती की रिपोर्ट। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास।